महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सोबत आहेत। साहेब, तुम्ही उपराष्ट्रपतींची भेट घेतली, त्यांची निवड झाली आहे, काय बोलणं झालं? खरं म्हणजे आज उपराष्ट्रपती CP राधाकृष्णनजी यांचा शपथग्रहण सोहळा झाला। एक अतिशय आनंदाचा दिवस होता आणि मी त्या शपथग्रहण सोहळ्याला देखील उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली। अतिशय मनमिळावू, अतिशय सज्जन आणि अतिशय हार्डवर्किंग करणारं व्यक्तिमत्व आणि ज्यांनी राज्यपाल म्हणून देखील काम केलं, ज्यांनी संसदेमध्ये देखील काम केलं, अशा सर्वच अनुभवांचा फायदा उपराष्ट्रपती CP राधाकृष्णनजी यांच्या पदामुळे आपल्या देशाला होईल आणि महाराष्ट्रामधून राज्यपाल म्हणून ते थेट उपराष्ट्रपतीपदी विराजमान झाले यांचा तमाम महाराष्ट्रवासियांना अभिमान आहे आणि आनंदही आहे। आणि म्हणून आपल्या देशाचा गौरव यामुळे नक्की वाढेल। आपल्या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी ज्या पद्धतीने देशाला पुढे नेत आहेत, देशाला आर्थिक महासत्तेकडे नेत आहेत, देशाची प्रगती आणि उन्नती होती आहे, देश पुढं चालला आहे आणि अशा या उपराष्ट्रपती पदी विराजमान झालेल्या CP राधाकृष्णनजी यांच्याकडे देखील जो काही अनुभव आहे त्याचाही फायदा आपल्या देशाच्या प्रगतीसाठी होईल। आणि अशा प्रकारचं हे कुटुंब परिवार आहे, त्यांना भेटल्यानंतर एक आपण आपल्या परिवारातल्या वरिष्ठ व्यक्तींना भेटलो अशा प्रकारचा आनंद आणि समाधान मिळतं। साहेब, एक विशेष असं आहे की ते महाराष्ट्राचे राज्यपाल होते आणि शिवसेनेची भूमिका या संपूर्ण त्यांना मतं वाढवून देण्यामध्ये खूप महत्त्वाची होती। श्रीकांत शिंदेजी त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह होते निवडणुकीच्या वेळी, तर तुमचं त्यांचं काही खास बोलणं झालं असेल या विषयावर? नाही, निवडणुकीमध्ये निवडणूक प्रतिनिधी म्हणून डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना जी संधी प्रधानमंत्री महोदयांनी नरेंद्र मोदीजींनी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। कारण शेवटी या सर्व निवडणूक प्रक्रियेमध्ये काही लोकांना जबाबदारी द्यावी लागते, त्याप्रमाणे जबाबदारी दिल्यानंतर ती जबाबदारी चोखपणे पार पाडण्याचं काम खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, राम नायडू, किरण रिजिजूजी, अनेक पियुष गोयल असतील, अनेक लोकांनी टीम बनून काम केलं आणि त्यामुळे हा मोठा विजय प्रल्हाद जोशी असतील आणि सगळ्यात म्हणजे आपले गृहमंत्री अमित शाह साहेब असतील, ही सर्व टीम आदरणीय मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली काम करत होती आणि त्यामुळे हा 300 आणि 452 असा मोठा 152 मतांचा फरक ठेवून ही थम्पिंग मेजॉरिटीने ही उपराष्ट्रपती पदाची निवडणूक NDA जिंकलेली आहे आणि त्यामुळे मी त्यांचं अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा देतो। सर, एक शेवटचा प्रश्न राज्यातला आहे। मंत्री छगन भुजबळ म्हणतात की मराठा समाजाला 10% आरक्षण नको आहे, तुम्ही मराठा समाजाच्या नेत्यांना विचारा, त्यांना OBCतून आरक्षण हवं आहे, याबद्दल काय वाटतं तुम्हाला? नाही, या बाबतीमध्ये मी माहिती घेतो, कारण जे आरक्षण दिलेलं आहे ते कायद्याच्या चौकटीत नियमात बसवून दिलेलं आहे आणि जे कुणबी प्रमाणपत्र जस्टिस शिंदे कमिटीने दिलेले आहे ते नियमाला धरून आणि कायद्याच्या चौकटीत बसवून दिलेलं जे काही केलेलं आहे मराठा समाजासाठी ते OBC समाज किंवा अन्य समाजाचं नुकसान होऊ नये आणि होता कामा नये ही भूमिका डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम केलं। एका समाजाला न्याय देताना दुसऱ्या समाजावर अन्याय होऊ नये ही आमच्या सरकारची भूमिका कालही होती, आजही आणि उद्याही राहील। थँक्यू। धन्यवाद सर। आपल्यासोबत होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ज्यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीवर। व्हिडिओ जर्नलिस्ट वेद पांडेसह सोमेश कोलगे, ABP माझा, नवी दिल्ली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।